गुड इव्हिनिंग मुलांनो. परिसर अभ्यास भाग 1च्या या गणेश चतुर्थीनंतरच्या पहिल्या तासिकेमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मुलांनो, येत्या 22 तारखेला म्हणजेच बुधवारी आपला परिसर अभ्यास भाग 1 मधील विज्ञानाच्या भागावर आधारित आपली पहिली चाचणी परीक्षा होणार आहे. अर्थातच परिसर अभ्यास भाग 1चं जे पुस्तक आहे यामध्ये पूर्वी सांगितल्याप्रमाणे भूगोल आणि विज्ञान, भूगोल, नागरिकशास्त्र आणि विज्ञान असे 3 विषय यांचा समावेश आहे. त्यापैकी विज्ञानाचा भाग जो आहे तो मी शिकवते तुम्हाला, आणि बाकीचा जो भाग आहे तो तुम्हाला भूगोलाचे आणि इतिहासाचे जे शिक्षक आहेत ते शिकवत असतील. तर आज मी फक्त या पेपरविषयी बोलणार आहे. पहा मुलांनो, तुम्हाला हा जो पेपर लिहायचा आहे तो मंगळवार दिनांक 22 सप्टेंबर 2021ला लिहायचा आहे. आणि आपल्या या पेपरसाठी स्वतंत्र एक वेगळा फुलस्केप पेपर वापरायचे. देताना सुद्धा त्याच्यावर परिसर अभ्यास भाग 1 विज्ञान चाचणी असा उल्लेख त्याच्यावर करायचे. अर्थातच मी तुम्हाला जो पेपरचा फोटो पाठवणार आहे त्यामध्ये वरच्या बाजूला सर्व मथळा दिलेला असेल. त्यामध्ये सर्वात सुरुवातीला तुमचं स्वतःचं पूर्ण नाव लिहायचं आहे. आय एम सॉरी, त्याच्याही आधी समासाच्या वर प्रत्येकाला जसं मी त्यामध्ये लिहिलेलं आहे त्याप्रमाणे बरोबर बघून तुम्हाला सर्व लिहायचं आहे. म्हणजे सुरुवात करताना समासाच्या वर प्रथम घटक चाचणी असं तुम्हाला मोठ्या अक्षरात लिहायचं आहे. त्यानंतर पेपरच्या उजव्या बाजूला तारीख लिहिणार आहोत आपण, बुधवार 22/9/2021. त्यानंतर समासाच्या खालच्या पहिल्या ओळीमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल विद्यार्थ्याचे पूर्ण नाव. तर या ठिकाणी तुम्हाला स्वतःचं पूर्ण नाव लिहायचं आहे. अगदी वडिलांच्या नावाचं इनिशियल न लिहिता, म्हणजे आद्याक्षर न लिहिता वडिलांचंही पूर्ण नाव तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या नावाच्या पुढे लिहायचं आहे. त्याच्या खाली दुसऱ्या ओळीमध्ये डाव्या बाजूला इयत्ता लिहायची आहे, दिसेल तुम्हाला त्या ठिकाणी. आणि इयत्ता लिहिल्यानंतर त्याच्याच बाजूला उजव्या ठिकाणी तुम्हाला तुकडी म्हणजेच तुमची क तुकडी लिहायचं आहे. त्याच्या खालच्या बाजूला तिसऱ्या ओळीमध्ये विषय परिसर अभ्यास भाग 1 कंसात विज्ञान असं टाकायचं आहे. तिथे त्या ठिकाणी मी टाकलेलं तुम्हाला दिसेल, पण हा फोटो असेल मी पाठवलेला. तुम्हाला जसंच्या तसं त्या ठिकाणी लिहून तुमच्या पेपरची सुरुवात करायची. विषयाच्या बाजूला म्हणजेच उजव्या हाताकडे फुलस्केप पेपरवर तुम्हाला त्या ठिकाणी गुण लिहिलेले दिसतील. त्यामध्ये गुण 8 पैकी असं लिहिलेलं दिसेल, कारण परिसर अभ्यास भाग 1 मधील विज्ञानाचा जो भाग आहे तो या चाचणी परीक्षेला 8 मार्कांसाठी आणि उरलेला 7 मार्क जे आहेत ते भूगोल आणि नागरिकशास्त्रासाठी राखून ठेवलेले आहेत. तुम्हाला भूगोल आणि नागरिकशास्त्र आणि इतिहासाचे जे शिक्षक आहेत त्यांनी त्याबद्दल तुम्हाला सांगितलेलं असेलच. विज्ञानाचा पेपर अर्थातच मी तपासणार आहे आणि भूगोल नागरिकशास्त्राचा पेपर दुसरे शिक्षक तपासणार आहेत. त्यामुळे हे दोन्ही पेपर एकाच फुलस्केपवर लिहू नयेत, कारण हे दोन्ही विषयांचे पेपर वेगवेगळ्या शिक्षकांकडे जाणार आहेत. आता सर्व हे लिहून झाल्यानंतर त्याच्याखाली तुम्हाला पेनानेच एक रेघ ओढायची, म्हणजे वरचा जो मथळ्याचा कॉलम आहे तो पूर्ण होईल. त्यानंतर तुम्हाला दिसेल खाली तुम्हाला 8 मार्कांसाठी एकूण 4 प्रश्न टाकलेले आहेत. म्हणजेच प्रत्येक प्रश्न 2-2 मार्कांना असेल.
प्रश्न पहिला 2 मार्क, प्रश्न दुसरा 2 मार्क, प्रश्न तिसरा 2 मार्क आणि प्रश्न चौथाही 2 मार्क. अर्थातच या प्रत्येक प्रश्नामध्ये पुन्हा उपप्रश्न 2-2 आहेत. म्हणजे प्रश्न पहिला जो 2 मार्कांसाठी दिला आहे त्यामध्ये 2 उपप्रश्न दिसतील. अगदी सुरुवातीला रिकाम्या जागी योग्य शब्द भरा याची 2 वाक्ये तुम्हाला दिसतील आणि त्याला 2 गुण मी देणार आहे. वाक्य पूर्ण लिहायचं आहे आणि फक्त रिकाम्या जागी तो शब्द लिहायचा आहे. काही मुलं काय करतात तर फक्त उत्तर लिहितात, म्हणजे जे रिकाम्या जागी जो शब्द भरायचा तो शब्द त्या ठिकाणी लिहितात. तर एकदम चूक आहे. या ठिकाणी 0 मार्क तुम्हाला दिला जाईल. तुम्हाला रिकाम्या जागी योग्य शब्द भरा हा जो प्रश्न आहे तिथे पूर्ण वाक्य लिहायचं आहे. रिकाम्या जागी शब्द भरून झाल्यानंतर त्याला डबल अंडरलाईन करायची आहे, म्हणजे तो शब्द रिकाम्या जागी जो तुम्ही भरला आहे तो अधोरेखित करायचा आहे, आम्हाला स्पष्ट दिसेल असा. असे हे 2 प्रश्न उपप्रश्न त्या प्रश्न क्रमांक 1 मध्ये आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 मध्ये तुम्हाला प्रश्न दिलेला आहे, खालील विधान चूक की बरोबर आहे ते सांगून चुकीचे विधान दुरुस्त करा. अशी 2 विधानं तुम्हाला दिलेली दिसतील. या 2 विधानांना प्रत्येकी 1 मार्क म्हणजे 2 मार्क आहेत. मग यामध्ये वाक्य तुम्हाला लिहायची गरज नाही. तुम्ही उत्तरपत्रिकेत लिहिताय त्यामुळे तुम्ही डायरेक्ट उत्तर लिहिलं तरी चालेल. म्हणजे चूक किंवा बरोबर असा शब्द लिहून जर ते वाक्य चुकीचं असेल तर ते वाक्य बरोबर कसं असायला हवं ते विधान दुरुस्त करून तुम्हाला त्या ठिकाणी पुन्हा लिहायचं आहे. समजा तुम्ही फक्त चूक किंवा बरोबर एवढंच लिहिलं तर तुम्हाला अर्धाच मार्क त्या ठिकाणी मिळेल. पण जर ते विधान चुकीचं असेल तर चूक असं लिहून पुढे बरोबर विधान तुम्हाला लिहून त्या ठिकाणी लिहायचं आहे, नोंदवायचं आहे. तरच तुम्हाला पूर्ण 1 मार्क त्या ठिकाणी मिळेल. हे झाल्यानंतर प्रश्न तिसरा आहे, त्यामध्ये आहे फक्त नावे लिहा. फक्त नावे लिहामध्ये तुम्हाला 2 प्रश्न दिलेले आहेत. पुन्हा प्रत्येकाला 1-1 मार्क आहे. मग त्या 2 प्रश्नांमध्ये तुम्हाला तिथे दिलेलं जे शब्द आहेत ते लिहून डॅश करून मगच पुढे काय करायचं आहे, नावं लिहायची आहेत. म्हणजे तुम्हाला फॉर एक्झाम्पल तुम्हाला समजा असं जर दिलेलं असेल की पाळीव प्राण्यांची नावे, मग तुम्हाला तसंही लिहायचं आहे की पाळीव प्राण्यांची नावे डॅश करायचं आणि मग पुढे पाळीव प्राण्यांच्या नावं तुम्हाला गाय, कुत्रा, मांजर असं लिहायचं आहे. म्हणजे तुम्हाला दिलेला प्रश्न पण लिहायचं आहे आणि डॅश करून त्याचं उत्तर पण लिहायचं आहे. हे लक्षात ठेवा. एका प्रश्नाचं उत्तर हे बरेच 1-2-3 शब्द असतील तर ते 2-3ही शब्द त्या ठिकाणी लिहिण्याचा प्रयत्न करा. आळस करू नका एकच लिहून. तर जेवढं आहे तेवढं सगळं लिहा. जेवढं तुम्हाला माहीत आहे ते सगळं लिहा. कारण कधी कधी असं होतं की जे आपल्याला माहीत असतं ते कदाचित चुकीचं पण असतं. म्हणून त्याच्यात आणखी एखादा शब्द लिहिला तर एखादा चुकलेला असेल शब्द तर दुसरा एखादा शब्द बरोबर असू शकतो. तर हे तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे, चौथा प्रश्न, तोही 2 मार्कांसाठी आणि त्याचं नाव आहे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. खालील प्रश्नांची उत्तरं लिहिताना तुम्हाला प्रश्न लिहिण्याची गरज नाही, पण प्रश्नांचा नंबर तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे. इथे पण 2 प्रश्न आहेत. मग पहिल्या प्रश्नाचं उत्तर लिहिताना पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं आहे. काही विचारलेलं असेल, तुम्हाला नावं विचारलेली असतील, तुम्हाला पद्धतींची नावं विचारली असेल, हंगामांची नावं काही असेल ते असेल, ते मी आता तुम्हाला सांगणार नाही आहे. परंतु त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, तो प्रश्न न लिहिता वाक्य उत्तर जे लिहायचं आहे ते पूर्ण वाक्यातच लिहायचं आहे. पूर्ण वाक्यात लिहिलेल्या उत्तरालाच पूर्ण 1 मार्क असेल. अशा 2 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहे. तर असं हे आपल्या प्रश्नांचं स्वरूप असेल. प्रश्नपत्रिका जी तुम्ही उत्तरपत्रिका जी तुम्ही वापरणार आहात, अर्थातच त्या उत्तरपत्रिकेवर तुम्हाला इथे वरच्या बाजूला इथे या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे प्रथम घटक चाचणी आणि मग खालून तुम्हाला तुमच्या नावापासून वगैरे सुरुवात केलेली तुम्हाला दिसेल. पेपर सुरुवात करण्याआधी तुम्हाला तुमची उत्तरपत्रिका नीट आखायची म्हणजे कशी, नेहमीप्रमाणे जशी मी या ठिकाणी आखलेली आहे तशी. आता या ठिकाणी तुम्हाला ते उलट दिसत असेल, पण तुम्हाला
सांगते, मी सांगण्याचा प्रयत्न करते. जी सुरुवातीला समासाची बाजू असते ती समासाच्या बाजूला तुम्हाला 2 समास आखायचे. यामध्ये तुम्हाला प्रश्न 1 इथे लिहायचं आहे आणि मूळ प्रश्न जे आहे चूक की बरोबर ते लिहा किंवा गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहा, हा प्रश्न लिहायचा आहे. मग त्याच्याखाली पुन्हा 1, 2 असे आकडे या ठिकाणी टाकायचे. इथे तुम्ही प्रश्न पहिला आणि मग इथे उपप्रश्नांचे आकडे या दुसऱ्या समासात तुम्ही टाकणार आहात. हे टाकल्यानंतर तुम्हाला 2 गाळलेल्या जागांची वाक्य लिहून झाली की तुम्हाला 1 लाईन आखायची आहे. आणि एक लक्षात ठेवा, आखताना किंवा लिहिताना निळ्या पेनाचा वापर करायचा, पण रेषा आखताना पेन्सिल किंवा निळं पेन वापरा. पण लाल पेन कुणीही वापरायचं नाही अजिबात, कारण लाल पेनाचा वापर फक्त शिक्षक लाल पेनांचा वापर हे फक्त शिक्षक करू शकतात. त्यामुळे तुम्ही लाल पेन वापरायचं नाही आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर या बाजूला जिथे आपलं उत्तर संपतं तिथे सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे, एक रेष आखून घ्यायची आहे, कारण या रेषेच्या पलीकडे तुम्ही काहीही लिहायचं नाही. आता हे पान जसं तुम्हाला इतकं नीटनेटकं लिहिलेलं दिसतंय रेषा वगैरे आखून अगदी शेवटपर्यंत, अगदी तसंच तुम्हाला परीक्षेमध्ये सुद्धा लिहायचं आहे. आता मुख्य गोष्ट, परीक्षेसाठी पोर्शन आहे आपला विज्ञानाचा. पुढ्यात तुम्ही पुस्तक घेऊन बसलेलेच असाल, समासामध्ये पाहू शकता. पाठ क्रमांक 4 पर्यावरणाचे संतुलन, पाठ क्रमांक 12 यामध्ये पाठ क्रमांक 4 पर्यावरणाचे संतुलन हा पाठ आहे. तर हा व्यवस्थित वाचायचा आहे, याचे नोट्स पण वाचायचे आहेत व्यवस्थित. त्यानंतर पाठ क्रमांक 12 सर्वांसाठी अन्न, आणि मग हा 13वा पाठ अन्न टिकवण्याच्या पद्धती. तर असे हे 3 पाठ आपल्याला परीक्षेला अभ्यासायचे आहेत आणि हे 3 पाठांचा अभ्यास आपल्याला 8 गुणांसाठी करायचा आहे. सर्वांना सर्व प्रश्न सोडवणं आवश्यक आहे आणि परीक्षेच्या आधीही या पाठांचे जे नोट्स मी आत्तापर्यंत दिलेत, स्वाध्याय जे आपण सोडवलेत ते नीट वाचून घ्यायचे. पाठांचं अगदी बारकाईने आतल्या सर्व वाक्यांचं, महत्त्वाच्या गोष्टींचं वाचन करून घ्यायचं आहे आणि मगच हा पेपर तुम्हाला सोडवायचा आहे. सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा तर देतेच आहे मी, परंतु सगळ्यांनी पेपर सुंदर हस्ताक्षरात लिहिणं आवश्यक आहे. आत्तापर्यंतचे जे पेपर आले होते त्यातले बरेचसे पेपर हे अर्धवट, वरची स्वतःची माहिती अर्धवट लिहिलेली असे होते, किंवा पेपर अर्धवट सोडवलेले होते, किंवा खूप लोकांनी पेपरमध्ये खूप घाणेरडं असं अक्षर काढलेलं होतं. काही जणांनी कदाचित स्वतः ते पेपर सोडवलेच नव्हते, दुसऱ्या कोणाच्या तरी अक्षरात आहेत की काय असं वाटत होतं. तर असं काही करू नका, व्यवस्थित पेपर सोडवा. तुम्हाला पेपरसाठी पुरेशी वेळ त्या ठिकाणी दिलेली आहे आणि पेपर सोडवून झाल्यानंतर तो व्यवस्थित वाचा. आणि ज्या दिवशी मला वाटतं 24 तारखेला ते पेपर पालकांकडे तुम्हाला पाठवून द्यायचे. त्यामुळे 24 तारखेला हे सर्व विषयांचे पेपर पाठवून देताना खात्री करून घ्या की प्रत्येक पेपरवर तुम्ही स्वतःची सगळी जी वरची माहिती जी आहे ती व्यवस्थित लिहिलेली आहे आणि सर्व विषयांचे पेपर व्यवस्थित तुमच्या पालकांकडे पाठवून द्या. आता मी तुम्हाला थोडासा सराव तुम्ही करावा म्हणून काही सराव प्रश्न पाठवते, तर ते तुम्ही सर्वांनी सुंदर हस्ताक्षरामध्ये तुमच्या वहीमध्ये लिहा. लिहिताना तसेच समास आखा जसे आपल्याला पेपरमध्ये आखायचे ते, आणि लिहून झाल्यानंतर त्याचे फोटो मला पाठवा. तर सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. घरी राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.